प्रेस दिलं. तुम्ही बघू शकता आज वेगळी भाजी तुम्हाला दाखवणार आहे. बटाटा, कांदा, टोमॅटो, हे बघा शिमला मिरची, कोबी हे आपल्या सगळे एकत्र अशी मस्त भाजी करायची. अशी डाळ वेगळी काहीतरी भाजी, जरा वेगळी पद्धत तुम्ही पाहू शकता. कडे टाकू, तेल टाकूया आपण. सुकी करायची बरं का, आज सगळी एकत्र भाजी. थोडी मोहरी टाका, तडका बसला पाहिजे मस्त पैकी. थोडेसे जिरे, हे पेस्ट अद्रक लसणाची, टोमॅटो, कांदा, बटाटे, हे सगळं असं टाकायचं. असे आपलं सगळं असं तेलात चांगलं परतून घ्यायचं, कांदा वगैरे. तर ते शिजलं पाहिजे ना, मग आपलं तिखट वगैरे सगळं टाकायचं. ह्याच्यात दोडका पण आहे, तुम्ही बघू शकता. सगळी एकत्र भाजी. किती सिंपल भाजी बघा, तुम्ही पाहू शकता. जास्त मसाले नाही, काळा मसाला, थोडीशी हळद, तांबडं, मटण मसाला, सगळी थोडी टाकायची. थोडा मॅगी मसाला, टेस्ट लागते जरा बघा. चवीपुरतं मीठ. इतकी सुंदर भाजी होते ना, मग घराला पण लागतं. आप देख सकते हो मैंने सब मिक्स भाजी ली है. बटाटा, टमाटो, कांदा, दोड़का. मुझे ज़्यादा हिंदी नहीं आता है, तो पण ट्राय करती हूँ मैं. थोडं वाटतं आणि थोडीशी अख्खी मसूरची डाळ घातली. डाळ घातली बघा, बघू शकता. डाळसुद्धा घातली मी त्याच्यात मसूरची. वेगळी भाजी काय तर सुक्या पातळ नव्हे, हे आपल्याला वाफेवर ठेवायची बघा. लेट झाकून ठेवणार. बघू शकता कशी झाली सगळी एकत्र भाजी. थोडासा शेंगदाण्याचं कूट टाकायचं. ही तुम्ही रेसिपी करून बघा. देख सकते हैं कूट डाला है मैंने, खल्ली सेम. प्लीज मला समजून घ्या, मला हिंदीच येत नाही. एका प्लेटमध्ये काढून टाकणार. वाफेर होती ही भाजी. बघा तुम्ही पाहू शकता. बघा शिमला मिरची, बटाटो, दोडका, इतकी सुंदर टेस्टेड भाजी झाली ना सगळी एकत्र. हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं बघा. तुम्हाला माझं करणं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. देशुदामे.